प्रारब्ध आणि संगत. एका भुंग्याची शेणातल्या किड्यांशी गट्टी जुळली. पुढं त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस, तर उद्या तू माझ्या घरी जेवायला ये ना. भुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला, पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्यानं किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्याकडे ये. दुसऱ्याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्यानं येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्यानं परागरस चाखला. किती भाग्यवान मी, असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता. इतक्यात शेजारच्या मंदिरातला पुजारी आला. पुजाऱ्याने ते गुलाबाचं फूल तोडलं आणि मंदिरातल्या देवाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवानाचं दर्शन झालं. तो धन्य झाला, कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजाऱ्यानं सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याच्या जवळ आला आणि म्हणाला, भाऊ काय चाललंय मनात तुझ्या? किडा म्हणाला, बंधू, जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली, प्रारब्धातून सुटलो एकदाचा. हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे. सांगायचं तात्पर्य हेच की कुणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कुणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही. म्हणून ईश्वरी कृपेनं काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात. जसं की नदीच्या प्रवाहामध्ये वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही, पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढं वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात, पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी, पण आसक्ती नाही. कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्या. मग आसक्ती निर्माणच होत नाही. मुळात आपला जन्म कशासाठी झालेला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो. आणि ते उकळण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना. प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेणं असेल किंवा आपण कोणाचं देणं लागत असू, तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं. म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच. फळ म्हणजे प्रारब्ध, ते तो बघून घेतो. एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान म्हणजे अतिहुशार व्यक्तीनं जेवणासाठी आमंत्रित केलं. जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्यानं स्वामी विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हटलं की स्वामीजी, बघा ना काय मूर्ख लोक असतात. अहो, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात. किती मूर्खपणा आहे हा. अहो, मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचं वाटतच नाही. सगळं थोतांड आहे. अहो, 33 कोटी काय, या जगात एकही देव अस्तित्वात नाही. सगळा मूर्खपणा आहे. अहो, देव कुठं दगडाच्या मूर्तीत असतो का? हां काहीतरी आपलं. ती व्यक्ती खदाखदा हसू लागली. हे सर्व स्वामी विवेकानंदांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्या व्यक्तीला म्हणाले की तुमच्या पाठीमागं भिंतीवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? त्या व्यक्तीनं होकारार्थी मान डोलावून म्हटलं, हो, ते माझे वडील होते. 2 वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे. स्वामीजी म्हणाले, तुम्हाला कसं माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले? ती व्यक्ती निरुत्तर झाली. त्यानंतर स्वामीजींनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणून ठेवायला सांगितलं. त्यानं त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणून ठेवला. स्वामी विवेकानंदांनी त्याला सांगितलं की आता एक काम करा, या फोटोवर थुंका. ती व्यक्ती विवेकानंदांकडं आश्चर्यानं पाहून म्हणाली, काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो?
स्वामीजी म्हणाले, अरे तो तर कागद आहे, ते थोडेच तुमचे वडील आहेत. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो, त्यामुळं मी त्यांचा अपमान नाही करू शकत. यावर स्वामीजी म्हणाले, जसं तुम्ही श्रद्धेनं तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता, तसंच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असते. त्यामध्ये त्याचा भक्तिभाव आणि श्रद्धा लपलेली असते. हे ऐकून ती व्यक्ती खूप खजील झाली आणि स्वामी विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागू लागली. परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे. कुणाला तो मातेच्या चरणांमध्ये दिसतो, तर कुणाला दीनदुबळ्यांमध्ये दिसतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव जाणून घेण्यासाठी पैसा नाही, तर खरा भक्तिभाव लागतो. देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका, पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा. लेखक अज्ञात. वाचन दत्ता सरदेशमुख.